नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चाफ्यांची जी फुलं आहेत ती कापसाने कशी बनवायची ते मी सोप्या पद्धतीने तुम्हाला आज सांगणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता श्रावण सोमवार पण चालू होणार आहे आणि थोड्या दिवसांनी गणपती गौरीचा सण पण येणार आहे। तर ही चाफ्याच्या फुलांची माळ तुम्ही गणपती बाप्पांना सुद्धा घालू शकता, आपल्या गणपती बाप्पांचं सौंदर्य वाढवण्यासाठी, आणि तुम्ही इतर कोणत्याही देवांसाठी ही बनवू शकता, देवीसाठी सुद्धा घालू शकता। आणि त्यांच्या गळ्यामध्ये घातल्यावर तुम्हाला वाटणार पण नाही की ती कापसाची चाफ्याची माळ आहे, तुम्हाला खरोखर ती चाफ्याची फुलं वाटतील। आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कापसाच्या चाफ्यांची फुलं कशी बनवायची आणि त्याची सुंदर अशी माळ कशी तयार करायची आणि ते गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये घातल्यानंतर सुद्धा किती सुंदर दिसणार आहे हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे। तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात। तर तुम्ही 21 किंवा 11 अशी चाफ्यांची फुलांची माळ बनवू शकता। जर तुम्हाला 21 करायचे असेल तर तुम्ही छोटासा आकार ठेवा, थोडासा कमी। जर 11 करायचे असेल तर तुम्ही मोठा जरी आकार ठेवला तरी चालेल। आता मी येथे केलेले आहे 11 फुलांची चाफ्याची माळ। तर चला करूया सुरुवात। तर मैत्रिणींनो, बघू शकता येथे मी कापूस पिंजून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, चाफ्याची फुलं बनवायची आहेत। आता आपल्याला बघा सणासुदीचे दिवस आलेलेच आहेत, दिवाळीपर्यंत सण भरपूर आहेत। तर तुम्ही गणपतीसाठी किंवा महादेवासाठी किंवा देवीसाठी, आता बघा श्रावण सोमवार पण चालू झालेले आहेत, श्रावण शुक्रवार पण चालू झालेले आहेत। भरपूर जणांकडे श्रावण शुक्रवारची पूजा केली जाते, कारण श्रावणामध्ये महालक्ष्मीची पूजा केल्याने पुण्य असं प्राप्त होतं आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त होतं। त्यासाठी बरेच जण श्रावणी शुक्रवार पण करतात। पण देवीसाठी सुद्धा आपल्याला हे चाफ्याचं फुलाची माळ आपल्याला बनवता येते। आणि गणपतीसाठी सुद्धा, गणपतीचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्याला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मोदकाची माळ दाखवलेली आहे, कापसाची मोदकाची माळ कशी बनवली तेही दाखवलेलं आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये चाफ्यांच्या फुलांची माळ आपल्या गणपती बाप्पासाठी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर गणपती बाप्पांचं सौंदर्य वाढवण्यासाठी ही माळ तुम्ही नक्की बनवा, खूप सुंदर आणि छान, तुम्हाला ओळखूसुद्धा येणार नाही की हे फुलं कापसाची आहेत, ही तुम्हाला खरी फुलं वाटतील, एवढी सुंदर आपल्याला ही फुलं बनवायची आहेत। तर स्टेप बाय स्टेप बघा, अशा पद्धतीने वाती आपल्याला करून घ्यायच्या आहेत। आपण साध्या कशा वाती बनवतो तशाच करायच्या आहेत, फुलवाती कशा बनवतो तशा पद्धतीने करायच्या आहेत आणि थोडंसं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बघा 5 अशा फुलवाती मी बनवल्या आहेत। आता त्या एकमेकाला अशा जोडायच्या आहेत आणि आपल्याला दोऱ्यानं घट्ट असं बांधायचं आहे की जेणेकरून ते फूल निघू नये, यासाठी आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे। तर स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हाला सुद्धा नक्की जमेल आणि तुम्ही ही गणपती बाप्पासाठी चाफ्यांच्या फुलांची माळ नक्की तयार करा मैत्रिणींनो, खूप सुंदर दिसतं, आपलं गणपतीचं सौंदर्य खुलून दिसणार आहे। आणि कसं होतं मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण चाफ्याची फुलं देवाला घालतो त्यावेळेस ती फुलं काय होतं 2 दिवसांनी सुकून जातात, पण हे कापसाच्या चाफ्याची फुलं आहेत ती कधी सुकणार नाहीत, आहे तसं टवटवीत छान आणि सुंदर दिसतील। तर तुम्ही सुद्धा ही चाफ्याची फुलं गणपती बाप्पासाठी किंवा इतर देवांसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता, खूप सोपी पद्धत आहे। तर अशा पद्धतीने घट्ट गाठ बांधा दोऱ्याच्या साह्याने। तर अशा पद्धतीने मी गाठ बांधलेली आहे आणि आता पुढं काय करायचं मी सांगते। अशा पद्धतीने तुम्हाला 11 किंवा 21 कितीही फुलं करायचे तेवढी तुम्ही करू शकता, 21 करायचे असेल तर करू शकता। आता इथे मी 11 केलेले आहे। अशा पद्धतीने बघा, आपलं फूल चाफ्याचं किती सुंदर आणि छान झालेलं आहे। आता चाफ्याला काय असतं, मधोमध थोडासा पिवळसर कलर असतो, आता तोही आपल्याला द्यायचा आहे। आता त्यासाठी काय करायचं आहे मी सांगणार आहे तुम्हाला। अशा पद्धतीने सगळी फुलं तुम्ही बनवून घ्या मैत्रिणींनो, मी अशा पद्धतीने सगळी फुलं आता बनवणार आहे। तर तुम्हाला मी फुल दाखवलेलं आहे, अशा पद्धतीने सगळी फुलं बनवा। आता काय करायचं आहे, आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बरोबर मध्ये आपल्याला टिकला लावायचं आहे, कारण आपली चाफ्याच्या फुलाच्या मधोमध बरोबर पिवळसर कलर असतो, त्या पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे। तर बघू शकता आपलं फूल किती छान अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ही चाफ्याची फुलं घरात बनवू शकता आणि गणपती बाप्पाची माळ तयार करू शकता। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला भरपूर फुलं आता तयार करायची आहेत। तर एक फूल मी बनवून दाखवलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की फुलं बनवा। तर बघू शकता अशा पद्धतीने सगळी फुलं मी तयार केलेली आहेत, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फुलं बनवा। तर बघू शकता
खरी फुलं असल्यासारखी वाटत आहेत, जरासुद्धा आपल्याला कापसाची फुलं असल्यासारखी वाटत नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने सुंदर अशी कापसाची चाफ्याची फुलं नक्की बनवा आणि नक्की त्याचे माळ तयार करा. आता ती माळ तयार कशी करायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि गणपती बाप्पाला सुद्धा माळ मी घालून दाखवणार आहे. तर नक्की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा, स्किप करू नका, काहीच करणार नाही. अशा पद्धतीने सगळं फुलं मी बनवलेली आहेत. आता आपल्याला घ्यायचे आहे एखादा दोरा घ्या, तुमच्या घरामध्ये असेल तर थोडासा जाड असेल तर घ्या किंवा साधा जरी असेल तर चालेल. आता येथे मी थोडीशी लेस घेतलेली आहे, जाड आहे, त्याच्यामुळं मी घेतलेली आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला काय लागणार आहे दुसरी साहित्य म्हणजे चिकट टेप. अशी चिकट टेप घ्यायची आहे की ती दोन्हीकडून चिटकली जाईल. अशा पद्धतीचे तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये 5 किंवा 10 रुपयाला मिळू शकते, काय महाग नाही, ती दोन्हीकडूनही चिटकते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीने थोडासा तुकडा मी कट केला आहे चिकटपट्टीचा आणि चिटकवत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फुलं लावून घ्यायची आहेत. ओवली पण असती मैत्रिणींनो दोऱ्यातून, पण कसं होतं ओवल्यानंतर थोडंसं खाली पडल्यासारखं होतात. आपल्याला फुलं हे एकदम वर टवटवीत दिसावी यासाठी मी अशा पद्धतीचे माळ बनवलेली आहे. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्ही दोऱ्याच्या साह्याने वाहू पण शकता, पण ओवल्यानंतर थोडंसं खाली पडल्याने वाटतं म्हणून मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. चिकट टेपच्या साह्याने आपल्याला सर्व फुलं चिटकून घ्यायचे आहेत. चिकट टेप अशी आणा की ती दोन्हीकडून ही चिटकली पाहिजे. अशा पद्धतीने 11 फुलं आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. मी इकडं 5, इकडं मध्ये 1, इकडं 5, इकडं 5 अशा पद्धतीने जोडत आहे. तर तुम्ही तशा पद्धतीने माळ तयार करू शकता आणि आपल्या गणपतीला खूप सुंदर आणि छान अशी माळ ही दिसणार आहे. तर मैत्रिणींनो नक्की तुम्ही ही माळ घरात बनवू शकता. चाफ्याची माळ खूप सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. अशा पद्धतीने सगळं काही फुलं बनवले आहेत ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह आपली माळ बघा मैत्रिणींनो दिसत आहे. आपण झाडावरून आत्ता फुलं तोडल्यासारखी वाटत आहे. तर डेकोरेशनसाठी आणि गणपतीचं सौंदर्य वाढवण्यासाठी ही माळ तुम्ही गणपती बाप्पासाठी नक्की तयार करा आणि काहीच अवघड नाही मैत्रिणींनो, मी तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे. बघू शकता 11 फुलांची माळ मी केलेली आहे. आता ही माळ मी गणपती बाप्पांच्या फोटोला सुद्धा तुम्हाला लावून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 11 किंवा 21 फुलांची माळ बनवू शकता आणि खूप छान दिसतं मैत्रिणींनो. डेकोरेशनसाठीही तुम्ही नक्की बनवू शकता. तर आता मी तुम्हाला गणपती बाप्पांना ही माळ घालून दाखवणार आहे. तर बघू शकता गणपती बाप्पांना सुद्धा माळ किती सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसत आहे. तर अशा पद्धतीची चाफ्याची कापसाची माळ तुम्ही नक्की बनवा. ही सुकतही नाही आणि आणि टवटवीत दिसतात फुलं आणि सुंदर दिसतात आणि गणपती बाप्पांना खूप सुंदर आणि छान ही फुलं दिसत आहेत. तर तुम्ही सुद्धा अशी चाफ्यांच्या फुलांची कापसांची माळ नक्की तयार करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ शेअर केल्यामुळे इतरांनाही माहिती कळेल आणि तेही लाडक्या गणपतीसाठी अशा चाफ्यांच्या फुलांची माळ नक्की तयार करतील आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आणि बघू शकता मैत्रिणींनो खूप सोपी आहे. तर तुम्ही सुद्धा मोदकाची कापसाची माळ आणि चाफ्याची माळ अशा पद्धतीने तुम्ही घरी तयार करा की जेणेकरून गणपती बाप्पा आल्यानंतर आपली गडबड होणार नाही, धावपळ होणार नाही. त्या दिवशी खूप आपल्याला डेकोरेशन करायचं असतं. गणपती बाप्पासाठी मोदक करायचे असतात, नंतर गौरी येते, मग सगळंच भरपूर कामं असतात. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांसाठी काहीही एक्स्ट्रा करायला वेळ मिळत नाही. त्यासाठी तुम्ही अगोदरच तयारी केली म्हणजे तुमची गडबड होणार नाही, धावपळ होणार नाही, तुमची चिडचिड होणार नाही आणि तुमचं काम व्यवस्थित छान आणि उत्तमरित्या होईल आणि गणपती बाप्पांची सेवा केलेली कधीही वाया जात नाही. त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.